देवेंद्र फडणवीसांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार गट असेल या आपल्या मित्र पक्षांशी असलेले आपले संबंध पुन्हा एकदा रिपेअर करायला सुरुवात केली आणि आपले संबंध आणखी कसे दृढ होतील यासाठी ते प्रयत्न करतायत। मग डिनर डिप्लोमसी असेल, महामंडळाचा विषय असेल किंवा निधीच्या वाटपाचा विषय असेल, या सगळ्या विषयांमध्ये ते आपल्या मित्र पक्षांशी चर्चा करताना आपल्याला बघायला मिळतात। आता देवेंद्र फडणवीस हे मित्र पक्षांवर एवढे मेहरबान का झाले, तर त्यासाठी कारण सांगितलं जातंय ते म्हणजे दिल्लीमध्ये झालेली एक बैठक। आता ही बैठक काय होती, त्यात नेमके काय आदेश मिळालेत आणि भाजप असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे मित्र पक्षांशी आता चांगले संबंध निर्माण व्हावेत यासाठी का प्रयत्न करतायत। म्हणजे भाजप असेल किंवा भाजपचे महाराष्ट्रातले आणि देशातले सगळेच नेते आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही आणि 29 मध्ये आम्ही सोबळावर निवडणुका लढवू अशा प्रकारे वावरत होते आणि आपल्या मित्रपक्षांना मार्जिनलाइज करत होते। मग अचानकपणे असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस असेल किंवा भाजपचे नेते असतील हे सगळे मित्रपक्षांशी चांगलं वागतायत, तर त्याची कारणच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर भाजप त्यांच्या मित्रपक्षांना नेमकं का चुतकारतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर 2014 साली ज्यावेळी नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांची काम करण्याची पद्धत ही एककल्ली राहिलेली आहे किंवा ते एका अधिकारशाहीनं वागत आलेले आहेत। म्हणजे त्यांनी तेव्हापासून आजपर्यंत कधीही मित्र पक्षांना फारसं विचारात घेतलेलं आपल्याला बघायला मिळत नाही। म्हणजे हम करे सो कायदा अशी त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि यामुळे मित्रपक्ष काहीसे मार्जिनाइज किंवा साईडलाईन झालेले आपल्याला बघायला मिळतात। पण गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि या भेटीमध्ये नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना मित्र पक्षांशी आपले संबंध सुधारण्याच्या सूचना केल्या आणि त्या सूचनांचं पालन करत देवेंद्र फडणवीसांनी लगोलग मित्र पक्षांना डिनरसाठी बोलवलं आणि फक्त डिनरसाठीच बोलवलं नाही तर त्यांच्याशी सर्व निर्णयांबद्दल साधक बाधक चर्चा केली आणि या बैठकीमधूनच काही महत्त्वाचे निर्णय समोर आले। म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय महामंडळाच्या वाटपाचा विषय हा पेंडिंग पडलेला होता आणि जवळपास 170 पेक्षा सुद्धा जास्त महामंडळ आहेत। पण महायुतीमध्ये किती महामंडळ कोणत्या पक्षाला द्यायची हे काही ठरत नव्हतं। पण देवेंद्र फडणवीसांनी आपापल्या पक्षाच्या संख्याबळानुसार महामंडळ वाटण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपल्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन त्यांची सहमती मिळवली। मग आता देवेंद्र फडणवीस हे महामंडळाच्या वाटपाचा एवढ्या वर्षांपासून पेंडिंग असलेला विषय आत्ताच का निकालात काढतायत। म्हणजे त्यांची इच्छा असती तर याआधी सुद्धा त्यांनी हा विषय निकालात काढला असता, पण आत्ताच ते हा विषय का निकालात काढतायत हा प्रश्न आहे। आता देवेंद्र फडणवीसांनी फक्त महामंडळाच्या वाटपाचाच विषय निकाली लावलाय असं नाही, तर त्यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय सुद्धा पेंडिंग होता तो सुद्धा निकालात काढलाय। म्हणजे एवढ्या वर्षापासून नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं याबद्दल महायुतीमध्ये धुसफूस होती आणि त्यामुळे ते पालकमंत्रीपद देणं पेंडिंग ठेवलं गेलं होतं। मग 2.5 वर्षानंतर आपल्या सगळ्या मित्र पक्षांना बोलवून आणि त्यांच्याशी चर्चा करून देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय नेमका का घेतला। आता हे झाले 2 निर्णय, पण देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीमध्ये घेतलेला तिसरा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे डीपीडीसीच्या म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वाटपाचा विषय। आता जिल्हा नियोजन समितीच्या वाटपामध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये बरेचसे क्लॅशेस होते किंवा त्यांच्यामध्ये फ्रिक्शन असलेलं आपल्याला बघायला मिळालं। म्हणजे जिथं भाजपचा पालकमंत्री आहे त्या ठिकाणी शिंदे सेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जातो अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती आणि जिथं शिंदेचा पालकमंत्री आहे तिथं भाजपचे नेते हे कानपिळी करण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्या पालकमंत्र्याला वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथं शिंदे सेना भाजपच्या नेत्यांना कमी निधी देते अशा अनेक दिवसांपासूनच्या चर्चा होत्या। आता या चर्चांच्या मध्ये आपण महायुती म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये नीटपणे निधी वाटप करायचा आणि आमदाराच्या ताकदीनुसार त्याला निधी द्यायचा या गोष्टीवर तिन्ही पक्षांचं एकमत झालंय।
असं सांगितलं जात आहे। याशिवाय ही बैठक झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांना स्पष्टपणे सांगितलं की यानंतरच्या विधान परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कोणत्याही निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढू। म्हणजे एवढ्या दिवसापासून भाजप महाराष्ट्रामध्ये स्वबळाची तयारी करत होतं आणि जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी भाजप स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न करत होतं। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंना बाहेर येऊन आम्ही या पुढच्या सगळ्या निवडणुका महायुती म्हणूनच लढू हे सांगण्याची वेळ का आली, किंवा भाजपनं बॅकफुटवर जाऊन मित्र पक्षांना अकोमोडेट करून आणि महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय नेमका का घेतला, किंवा त्या कन्क्लुजन पर्यंत भाजप का आली? तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे जैनजींच्या आंदोलनानं भाजपला दिलेला धक्का। आता भाजपचं परंपरागत राजकारण हे हिंदुत्वावर किंवा हिंदू मुस्लिम कॉन्फ्लिक्टवर, देशभक्तीच्या मुद्द्यावर चालत आलं आणि 2014 पासून आज घडीपर्यंत देशाच्या मीडियामध्ये आणि सामाजिक राजकीय वर्तुळामध्ये कोणता नरेटिव्ह चर्चेला जावा हे सगळं भाजप ठरवत होती। पण जेनजीच्या आंदोलनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच भाजपला आपल्या इच्छेप्रमाणे नरेटिव्ह सेट करता येत नाही। त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपला जेनजींच्या आंदोलनामुळे मिळालेला डेंट। म्हणजे जेनजींचं आंदोलन झालं आणि गेल्या 12 वर्षापासून जी भाजप मीडिया आणि सामाजिक राजकीय वर्तुळामध्ये आपलं नरेटिव्ह सेट करत होती किंवा कोणता मुद्दा चर्चेला द्यायचा आणि सगळ्या राजकीय पक्षांनी आणि सगळ्या जनतेनं कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची, ही गोष्ट भाजपा ठरवत होती। म्हणजे नरेटिव्ह सेटिंग हे भाजपकडनं होत होतं आणि बाकी सगळा देश त्यांच्या नरेटिव्हला फॉलो करत त्याबद्दल चर्चा करत होता। पण आता जेनजींच्या आंदोलनानंतर परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे आणि 12 वर्षामध्ये भाजपला पहिल्यांदा स्वतःचा नरेटिव्ह रेटता येत नाहीये किंवा जनतेला त्याबद्दल चर्चा करण्यासाठी भाग पाडता येत नाहीये आणि त्यामुळं भाजपा काहीशी बॅकफुटवर गेलेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं आता भाजप वंदे मातरमचा विषय काढत जरी असली आणि वंदे मातरमचा विषय रेटण्याचा जरी प्रयत्न करत असली तरीही या देशभक्तीच्या विषयावर जेनजी काही बधायला किंवा चर्चा करायला तयार नाहीयेत। ते म्हणतायत आमच्या नोकऱ्यांबद्दल बोला, आमच्या शिक्षणाबद्दल बोला, शिक्षण व्यवस्थेमधल्या असलेल्या चुकांबद्दल बोला आणि त्या शाळा असतील, महाविद्यालय असेल किंवा शिक्षण व्यवस्थांमध्ये जे काही घोळ तुम्ही घालून ठेवलेत ते घोळ निस्तारण्याच्या दृष्टीनं काय तुम्ही उपाययोजना करणार आहेत त्या उपाययोजनांबद्दल बोला। म्हणजे जेनजींचं असं म्हणणं आहे की आम्हाला हिंदू मुसलमानचा मुद्दा असेल, देशभक्त देशद्रोहीचा मुद्दा असेल, या सगळ्या तुमच्या घिस्यापिट्या नरेटिव्ह मध्ये कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाहीये। आम्ही त्या मुद्द्यावर चर्चाच करणार नाही किंवा नरेटिव्ह सेटच होऊ देणार नाही। त्यामुळं भाजप रोजच्या जगण्या मरण्यातले विषय जर समोर आले की लगेच हिंदू मुसलमानचा काहीतरी विषय काढायची किंवा देशभक्त देशद्रोहीचा काहीतरी विषय काढायची आणि सगळा नरेटिव्ह डायव्हर्ट करायची। पण यावेळी त्यांना तरुणांनी असा तडाखा दिलेला आहे किंवा तरुणांच्या वोट बँक मध्ये त्यांना एवढा मोठा डेंट पडलेला आहे की त्यांना आता नरेटिव्ह सेट करणं शक्य होत नाही। आता हे नरेटिव्ह सेट करणं शक्य होत नाही, त्यामुळे भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही सगळीच लोक बॅकफुटवर गेलेली आहेत आणि या बॅकफुटवर जाण्यातून जर जेनजींनी 29 मध्ये आपल्याला मतदान केलं नाही तर आपल्याला मित्रपक्षांची गरज लागणार आहे। त्यामुळं सध्या त्यांना दुखावून चालणार नाही किंवा त्यांना आपण मार्जिनलाइज करून सुद्धा चालणार नाही। त्यासाठी त्यांना जवळ घेऊन त्यांच्यामध्ये आपल्याबद्दल पुन्हा एकदा विश्वास पेरण्याची गरज आहे आणि त्यांच्याशी हात मिळवणी करून त्यांना विश्वासात घेऊन कारभार करण्याची गरज आहे। ही गोष्ट नरेंद्र मोदी आणि अमित शाह या सगळ्यांनाच माहिती झाली आणि तीच गोष्ट त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगितलेली आहे असं दिसतंय आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आता मित्रपक्षांशी असलेले संबंध हे सुधारायला सुरुवात केलेली आहे असं दिसतंय। आता हे सगळं विश्लेषण बघितल्यानंतर भाजपनं पराभवाच्या भीतीनं मित्रपक्षांना जवळ करायला पुन्हा एकदा सुरुवात केली असं तुम्हाला वाटतं का? हे जरा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।